फेसबुकवर नोकरीची जाहिरात 70,000 रुपयांची नोकरी आणि बीडचा तरुण अडकला म्यानमारमध्ये. सध्या राज्यात बीड जिल्ह्यातील युवकाला म्यानमार आणि थायलंडमध्ये डांबण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोण आहे हा तरुण? तो थायलंडला कसा पोहोचला आणि हा प्रकार कसा उघडकीस आला? पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. फेसबुक आणि सोशल मीडियावरील घरबसल्या किंवा परदेशातील आकर्षक नोकऱ्यांच्या जाहिराती तरुणांसाठी किती जीवघेण्या ठरू शकतात याचा एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक आंतरराष्ट्रीय प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आलाय. बँकॉक येथे डेटा एंट्री आणि ग्राफिक डिझायनिंगच्या नोकरीच्या बहाण्याने केस तालुक्यातील एका खेडेगावातून गेलेल्या एका 24 वर्षीय मराठी तरुणाला म्यानमार आणि थायलंडच्या दुर्गम सीमेवर बंदुकीच्या धाकावर डांबून ठेवण्यात आले. तेथे त्याच्याकडून दररोज सलग 16 ते 18 तास ऑनलाईन आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे बेकायदेशीर काम करून घेतले जात आहे. या कामाला नकार दिल्यास किंवा मायदेशी जाण्याची मागणी केल्यास अमानुष शारीरिक छळ करून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित युवकाच्या पत्नीच्या फिर्यादीवरून बीड सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आंतरराष्ट्रीय एजंट आणि टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु प्रश्न असा आहे की बीडचा हा तरुण या टोळीच्या जाळ्यात कसा अडकला? केस तालुक्यातील हा पीडित 24 वर्षीय तरुण पेशाने उत्तम ग्राफिक डिझायनर आहे. त्याने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर बँकॉक म्हणजेच थायलंड येथील एका नामांकित IT कंपनीची जाहिरात पाहिली होती. जाहिरातीतील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधल्यानंतर संशयित एजंटांनी त्याला प्रति महिना 70,000 रुपये पगार, राहणे आणि खाणे मोफत देण्याचे मोठे आमिष दाखवले. या आमिषावर पूर्ण विश्वास ठेवून या युवकाने 4 जून 2026 रोजी पुण्याच्या लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बँकॉकसाठी हवाई प्रवास केला. तो बँकॉकमध्ये उतरताच तिथून त्याला कंपनीच्या प्रतिनिधींनी रिसॉर्टवर नेण्याच्या बहाण्याने एका बंदिस्त गाडीत बसवले आणि थेट म्यानमार सीमेवरील एका अज्ञात जंगलातील सबस्टेशन व कॅम्पमध्ये नेऊन डांबले. तसेच त्याचे पासपोर्ट आणि इतर सर्व महत्त्वाचे कायदेशीर कागदपत्र देखील बळजबरीने काढून घेतले. या अमानुष कैदेत असताना तरुणाने अत्यंत हुशारीने आणि मुकाट्याने तिथून आपल्या पत्नीला इंटरनेट व्हॉट्सअप कॉलवर संपर्क साधला आणि तो अनुभव असलेल्या नरक यातनांची माहिती दिली. या तरुणाने रडत रडत सांगितले की येथील स्थानिक चीनी आणि म्यानमारची लोक सांगतील ते गुपचूप ऑनलाईन सायबर क्राईमचे काम करावे लागते. काही दिवसांपूर्वी या कामाला विरोध करणाऱ्या 2 ते 3 भारतीय तरुणांची सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. येथे माझ्याही जीवाला प्रचंड धोका असून मला तातडीने बाहेर न काढल्यास हे लोक मला देखील मारून टाकतील. या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार म्यानमारच्या या अज्ञात छळचावणीत महाराष्ट्रातील सुमारे 20 ते 25 तरुणांसह भारतातील तब्बल 700 ते 800 IT पदवीधर नागरिक अडकले आहेत, अशी माहिती या बीडच्या तरुणाने दिली आहे. दरम्यान बीडच्या तरुणाच्या या पीडित पत्नीने तात्काळ बीड येथील सायबर पोलीस ठाणे गाठून अधिकृत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून बीड सायबर पोलिसांनी अज्ञात आंतरराष्ट्रीय एजंट्स आणि सायबर माफिया टोळी विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या मानवी तस्करीच्या विविध कडक कलमानुसार गुन्हा नोंदवलाय. बीडचे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी गुन्हा दाखल करताच आम्ही या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय गांभीर्य लक्षात घेऊन थेट नवी दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक ते सर्व तांत्रिक व कायदेशीर पत्रव्यवहार पूर्ण केला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विशेष दूतावासाच्या मदतीने अडकलेल्या या सर्व भारतीय युवकांच्या सुरक्षित सुटकेसाठी वरिष्ठ पातळीवरून वेगाने पावले उचलली जात आहेत, असे सांगितले. परंतु सायबर क्राईम व सोशल मीडियावरील फसव्या जाहिराती किती घातक ठरू शकतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.